नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, आपण ज्या सणाची वर्षभर वाट पाहत असतो तो म्हणजे दहीहंडी. तो अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी मुंबईमध्ये जवळजवळ सगळ्या पथकांची जोरदार सराव चालू आहे. त्यासाठीच आज आपण आलो आहोत अंधेरी येथील पंप हाऊस येथील शिवनेरीचा शिवा म्हणजेच शिवनेरी दहीकाला पथक या मंडळाला भेट देण्यासाठी. तर त्यांच्या पथकाची माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. दहीहंडीचं वातावरण सगळीकडे चालू आहे, काय वाटतंय? दहीहंडी आपण ही गेले 20 वर्ष आपल्या ह्याच्यामध्ये शिवनेरी दहीकाला पथकाच्या नावाने चालू केली आहे. त्याची स्थापना 2006 मध्ये झाली. ती सुरुवात म्हणजे अशी की आम्ही सुरुवातीला आमच्याच खिशातून काही पैसे काढून स्थापना केली. त्यानंतर हळूहळू सुरुवातीला आमचे 5 थर लागायचे. त्यानंतर काही दिवस गेले, काही वर्ष गेली, त्यानंतर 7 थर असे थर लावत राहत यावेळेला गेल्या वर्षी आमची स्वप्नपूर्ती होती 8 थरांची, ती आम्ही पूर्ण केली सर्व बालगोपालांच्या सहकार्याने. आणि यावेळेला आमचं 9 थराचं स्वप्न आहे, तेही आम्ही पूर्ण करण्याच्या ह्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सराव आम्ही यावेळेला 3 महिन्यापासून चालू केलेला आहे. आणि त्या सरावासाठी आमचे सगळे बालगोपाल एकदम उरुरीने म्हणजे ह्याने प्रत्येक दिवशी सरावाला येतात. नाही म्हटलं तरी 50-60 जण प्रत्येक दिवशी असतात सरावाला आणि चांगल्या प्रकारे सराव करतात, शिस्तबद्ध. आम्हाला काही आमच्याकडे क्वांटिटी नाही आहे, आमच्याकडे क्वालिटी आहे. आम्ही क्वालिटीच्या हिशोबाने चालतो आणि आम्हाला ही संस्कृती आम्हाला जपायची आहे महाराष्ट्राची. ती आम्ही संस्कृती जपूनच कोणत्याही मुलाचं नुकसान न करता, कोणत्या मुलाला मार न लागता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत सांभाळत आलो आहे. आणि अजूनपर्यंत तरी 20 वर्षामध्ये कोणत्या मुलाची अशी दुखापत कोणाची झालेली नाही आहे आणि शून्यामध्ये आहे. आणि अशाच प्रकारे आम्हाला याच्या पुढे सुद्धा हा वारसा चालू ठेवायचा आहे. सुरुवातीला जेव्हा गोविंदा पथक स्थापन केलं तेव्हा काय काय आव्हानं आली? पहिलं आव्हान म्हणजे आम्हाला स्पॉन्सर कोणच नव्हता आणि आम्ही निघायच्या 1-2 दिवस अगोदर आम्हाला एक क्लासवाला होता, त्यांनी एक अचानक स्पॉन्सर केलं टी-शर्ट. प्रॅक्टिस प्रतीक क्लासेस होता, तर त्यांनी स्पॉन्सर केला आणि आम्ही निघालो. त्याच वर्षी आम्ही 5 घेऊन निघालेलो आणि पहिल्याच वर्षी आम्ही 6 लावले बाहेर. त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय डिफरन्स आहे? त्यावेळेची परिस्थिती म्हणाल तर पोरं पाहिजे तशी नव्हती, पण ठीक आहे. त्यानंतर पोरं आली आमच्याकडे आणि अजूनपर्यंत आहेत ती पोरं. जुनी सर्व पोरं येतात, नवीन पिढी पण आहे, सर्व मिळून एकत्र या टायमाला 8 लावून झालेलं आहे. आता पुढचा 9चा टप्पा गाठायचा आहे. नक्कीच तुम्हाला यावर्षी 9 थरांसाठी आत्ताच शुभेच्छा आमच्याकडून. मला सांग की दहीहंडी बोलले की किरकोळ अपघात होतात, त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विमा म्हणजे इन्शुरन्स. तर आपल्या शिवनेरीचा शिवा गोविंदा पथकाचा इन्शुरन्स उतरवला जातो का? हो, दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षीच आपण तो विमा उतरवतो. आपल्याकडे बॅकग्राऊंडमध्ये आपण प्रत्येक गोविंदाचं आधार कार्ड, फोन नंबर, एज वगैरे सगळं आपल्याकडे रजिस्टर आहे. आपण काळजीपूर्वक त्याचा डेटा आपला MRDGAचं जे ग्रुप आहे त्यांच्याकडे आपण डेली बेसिसवर पोचत राहतो. परत त्याच्यानंतर त्यांच्याकडून इन्शुरन्सबद्दल माहिती पण घेत राहतो की कधी रजिस्ट्रेशन आहे, कधी त्यांच्याकडे मेल गेला आहे, नाही गेला. पण यावर्षी त्यांनी खूप बऱ्यापैकी सिस्टम अपग्रेड केली आहे की एक वेबसाईटमध्ये त्यांना ते डेटा अपलोड करून अप्रुव्हल मिळतं आहे. असं मग मी तुला मगाशी बोलल्याप्रमाणे आपलं जे अप्रुव्हल आहे ते 2 तासामध्ये झालेलं आहे. आणि ते आपलं बाळा पडेलकर सरांनी करून दिलं. मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण होतो, तर त्यांनी ते 2 तासामध्ये अप्रूव्ड करून आपल्या 200 गोविंदाचं इन्शुरन्स त्यांनी लगेच करून दिलं आहे आणि ते आपलं काल अप्रूव्ड झालं. मला सांगा की जे दहीहंडी बघायला असतात बघे लोक, त्यांना ते थर बघतात आणि ते बोलतात की जो टॉपर असतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. तर मला सांगा तुमच्या मते पथकामधला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण असतो? खरं तर मी या मंडळाशी गेले म्हणजे जेव्हापासून मंडळ रजिस्टर झालं 2006, मी त्यावेळेला 10वीत होतो आणि मला खरोखर अभिमान आहे. मी तेव्हापासून ह्याच मंडळाशी एकनिष्ठ आहे आणि आमच्या एरियात बरीचशी पथकं आहेत, मुलं येतात जातात. पण आणि असे माझ्याप्रमाणे बरेचसे आमच्या मंडळात सदस्य आहेत जे सुरुवातीपासून आहेत. आता जर म्हणायला गेलं की सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण, तर माझ्या मते प्रत्येक मुलगा हा महत्त्वाचा तितकाच आहे. कारण का जो बघायला येतो तो आमच्यासाठी तेवढाच हात वर करतो जेव्हा आमचे थर रचले जातात. त्यामुळे शिडीला येणारा, त्यासमोर त्यांच्याच बरोबर बघायला येणारा, आम्ही बघायला नाही म्हणत,
ते ॲक्च्युली आम्हाला सपोर्ट करतात. लहान आमची बारकी वरती गेल्यानंतर खाली हात वर करून उभं राहणार, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो की ते वरती जाऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण हा दहीहंडीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आणि ह्या वेळेला आम्ही 4 एक्क्याने गेल्या म्हणजे कालच आम्ही 8 थर उतरवल्या 4 एक्क्याने, आणि आमचा पुढचा प्रयत्न आहे की आम्ही आता 9 थर यशस्वी लावू. हा, मला सांग की दहीहंडीच्या दिवशी काही दहीहंडी आयोजक असतात जे दहीहंडीचं आयोजन करतात, ते डान्सचे प्रकार ठेवतात, लावणी वगैरे ऑर्केस्ट्रा ठेवतात, जो आपली संस्कृतीच नाही. त्यामुळे काय होतं, दहीहंडी पथकांचा वेळ वाया जातो. जिथे दहीहंडी पथकांना 10 त्या दिवशी ट्राय करायचे असतं, तिथे 3-4 ट्रायवर समाधान मानावं लागतं. तर अशा आयोजकांना तुझ्यातर्फे तू काय सल्ला देशील? ह्या आयोजकांना मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जे तुम्ही डान्स वगैरे ठेवता तिथे तर आमचा वेळ वाया जातोच. पोरं सकाळपासून थकूनच असतात मेन गोष्ट, कारण गेल्या हंडीच्या आदल्या दिवशी आपण मटकी वगैरे लावतो. सकाळी या उत्साहाने येतात की आता आपल्याला रचता येतील किंवा काय. आता 2 वर्ष अगोदरच जेव्हा आम्हाला पहिले 8 टाकायचे होते ना, तेव्हा असं झालं की आम्ही ठाण्याला गेलेलो. तर ठाण्याला जाऊन आम्ही कमीत कमी 3-4 तास तरी थांबलोच. आणि त्यानंतर आमचा नंबर आला. परत डान्स ठेवतात ते ठेवतात, परत इतर पथक पण असतात, त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. आता मोठमोठे पथक आले तर आपला नंबर मागे जातो आणि मग नंतर असंच झालं. 2 वर्ष अगोदर पण असंच झालं की त्या वर्षी आम्हाला 8 टाकायचे होते. मग ते काय आमचं स्वप्न पूर्ण नाही झालं. मग नंतर त्या दुसऱ्या वर्षी आम्ही परत त्या ठाण्यातच गेलो, तिथे पण आम्हाला 8 टाकायचे होते. मग तिकडे पण तेव्हा तर आम्हाला पहिल्या वर्षी तर आम्हाला 8 टाकत होतो, तेव्हा तर आम्हाला भेटली तरी संधी तिथे 8 टाकायला. पण जे त्यानंतरचं वर्ष होतं ना, तिकडे आम्ही गेलो, आम्ही उभे राहिलो, लय वेळ उभे राहिलो. मग शेवटी आम्ही कंटाळलो ना, आमचा नंबर येत आहे ना का. आम्हाला प्रत्येक वेळी बोलले जातात की हां आता तुमचा नंबर, आता परत कोण ना कोणतरी मोठे पथक येणार. मग तिकडनं मग आमचं नाव नाही काय नाही, मग तिथनं आम्ही निघूनच गेलो. मग तेच थोडं वाईट वाटतं की आम्ही एवढे इच्छेने येतो की आम्हाला वाटतं की आमच्या मंडळाचं नाव मोठं व्हावं. आणि खूप असं स्वप्न पण होतं आमचं की आम्हाला 8 तिकडे टाकायचे होते, कारण आम्ही त्याच वर्षी तिकडे 8 पडलेले ना, म्हणून मग ते आमचं स्वप्न होतं की तिथे 8. मग तो खूप वाईट वाटतं, असं टाईम वेस्ट होतो, परत आम्हाला तिथे थर रचता येत नाहीत. मग ते बस एवढंच लय वाईट वाटतं मग त्यात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे आयोजकांना की तो दिवस गोविंदांचा आहे. तर गोविंदांना त्यांचं कौशल्य जगाला दाखवू द्या, गोविंदांना तो दिवस जगू द्या. तुम्ही डान्स वगैरे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही कार्यक्रम वर्षभर खूप असतात आपले सण, त्यामध्ये ठेवू शकता, पण तो पर्टिक्युलर दिवस गोविंदांचा आहे, त्यामुळे गोविंदांना तो दिवस जगू द्या. तर मला सांग की दहीहंडीला आता मिळालेला साहसी खेळाचा दर्जा आणि नुकतीच चालू झालेली प्रो गोविंदा लीग, त्याबद्दल काय बोलतो? आता म्हणजे प्रो गोविंदा लीग ही एक चांगलीच लीग बघायला गेलं तर. म्हणजे असं पहिलं काय नव्हतंच की प्रो गोविंदासारखा एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटतोय. चांगले तिथे स्टार लोक येतात, आपल्याला बघतात, आपल्या मंडळाला बघतात. तिथनं आपल्या मंडळाचं नाव एकदम फेमस होतं आहे. या आपल्या अंधेरीचं या कुठल्या ज्या मंडळ येतात ज्या एरियातनं त्यांचं नाव मोठं होतं. परत असं खूप म्हणजे हे पण होतं, जे चांगले खेळाडू आहेत त्यांना निवडून महाराष्ट्रासाठी खेळायला भेटतं आहे. मग आमचं पण प्रत्येक वेळी हेच स्वप्न असतं. सलग 2 वर्ष तर आम्ही हेच, आमच्या मनात असं आहेच नाही की आम्हाला एवढे मोठे ठर टाकायचे खेळ. आमचं फक्त आमचे कोच पण आम्हाला एवढं चांगलं आहे, सगळ्यांना प्रो गोविंदा खेळायचं आहे ना, मग सगळे आम्ही हेच बोलतो की हा आम्हाला खेळायचं आहे. मग ते प्रो गोविंदा एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे, इन्स्पिरेशन आहे आमच्यासाठी. आम्ही तर मनात हेच ठेवतो, आम्हाला कोणाशी कॉम्पिटिशन करायचं आहे, आमचं कॉम्पिटिशन आहे आमच्यातच आहे. आता आम्ही 8 टाकतो 44 आणि आता यावर्षी आमचा 9चा ट्रॅक. तर आम्हाला असं वाटतं की जरी आम्ही 9 रचून काही होऊ दे, पण आम्हाला एक पुढच्या वर्षी तरी एक संधी पाहिजे प्रो गोविंदासाठी. मग आम्ही पण तेवढे कॅपेबल आहेत सगळे. आणि मला असं वाटतं पूर्ण अंधेरीमध्ये ना आमचं जसं मंडळ असेल जे कमी पोरात जास्त थर रचतं. आता त्या दिवशी आम्ही 54 पोरात 54ने 60 टाकले, काल 70 पोरात 54ने 8 टाकले. मग उतरवले ते, भले वरचे 2 काय होईना खाली सुखरूप आले, पण आम्ही ते उतरवले नंतर. बाकी कुठलेच थर ना पडले ना काय. मग ते आम्हाला पण असं वाटतं आतून की नाही आम्ही पण प्रो गोविंदा खेळलो पाहिजे, आम्ही पण चांगल्या प्लॅटफॉर्मला दिसलो पाहिजे. आता तर जिओ हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मला प्रो गोविंदा दिसणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. घरच्यांना पण एक अभिमान वाटतो. आमचे घरचे पण असे, अरे प्रो गोविंदामध्ये हा खेळतात, एरियातले इतर कोण हा खेळतोय तो खेळतोय. तर आमच्या मनात पण असंच वाटायचं की आम्ही पण ज्या दिवशी खेळू ना तेव्हा आमचे घरचे पण सांगतील कोणाला तरी की तू कधी जाणार, म्हणजे आमचा पोरगा असतो इथे, या दिसतोय. मग ते खूप आनंदाचा क्षण आहे. प्रो गोविंदा खूप चांगलाच प्लॅटफॉर्म आहे बघायला गेलं, आणि आम्हाला ते खेळायचंच आहे का, आणि आम्ही हे स्वप्न पण पूर्ण करणार प्रो गोविंदा तर नक्कीच. तुझं नाव काय? माझं नाव राधिका आहे. दहीहंडीच्या थरामध्ये जेव्हा वरती जाते तेव्हा तुला भीती वाटत नाही? नहीं, नीचे सब ज़्यादा रुक रहते तो उसी पे भरोसा रहता है तो नहीं लगता है डर. भीती तर कोणालाच नाही वाटत, त्या त्यांना माहिती आहे खाली त्यांचे दादा लोक संयम असतात पकडायला. तर म्हणजे
आमचा हेतू असा असतो की थर लावणं ही सोपी गोष्ट असते, पण थर उतरवणं ही कठीण गोष्ट असते. आमच्या कोचने शिकवलं आम्हाला. आणि आम्हाला एवढाच आनंद वाटतो की जरी कोण खाली येतं ना आणि त्यांना आम्ही पकडतो, त्याला भीती नाही वाटत. आता ही एक आमची आहे 8व्या थरावर सलामी देणारी ही कालची 4 एक्के आणि हिला ही उचलते. हे 2 आमच्या हिरकणी आहेत मंडळाच्या आणि हा चौबल एक्का मारतो आमच्या मंडळातला. आम्हाला खूप अभिमान वाटतो, कारण आमचं आता हे दुसरं मंडळ झालं अंधेरीतलं, जे की 4 एक्क्याने 8 लावताय, 7 लावताय आणि आता यावर्षी 9 लावणार आणि 9 लावून आमची उतरायचाच हेतू असेल. तर ह्याच्या म्हणजे आता आपण बोलतो ना की प्रत्येक मंडळात एक मोलाचा वाटा असतो, तर तो तर सगळ्यांनाच जातो, पण एक सगळ्यात मोठा मोलाचा वाटा जातो ना, तो एक बॅकग्राऊंड खेळाडू आहे, कोणाला माहीत नाही. तो हा दादा आहे आमचा. कुठे पण काही असो, कोणाला पण कुठे काय सपोर्ट करायचा, काय करत मागणं हा उभा असतो, फक्त पुढनं आम्ही हे करतो. तर दिसण्यात आम्ही येतो, पण खरं म्हणजे हां मागचा गाला खरं म्हणजे तर आम्ही काहीच नाही. जे काय ते आमचा दादा आहे, हा बॅकग्राऊंड हिरो हाच आहे आमच्यासाठी. तर हे आपले मंडळ हे आपले आहेत 4 एक्के. ला तुझं नाव काय? माझं नाव ओंकार संजय पवार. चौबल एका वरती उचलताना तेव्हा काय कोऑर्डिनेशन असतं तुमच्यामध्ये? तर आम्ही लोक पहिलं वरती जायच्या पहिलं आम्ही लोक 3 जण आहे ना एका साईडला येतो. तर मी राधिकाला आणि यशवीला सांगत असतो आणि मान पण असतो माझ्यासोबत. तर आमच्या तिघांमध्ये एवढंच असतं की वरती आपल्याला जायचं आहे. ह्याला म्हणजे जे आपले खालचे जे भाऊ आहेत आपले, ते लोक कसे भक्कम उभे आहेत, त्यांच्या जीवावरती आम्ही वरती जातो आहे. तर आमचा हाच एक हेतू असतो की ते लोक आमच्यासाठी उभे असतात, आम्हाला पण एकदम टाईट वरती जाऊन उभं राहायचं. आणि आमचा कोच तर आम्हाला खालती सांगूनच, म्हणजे आमचा कोच खूप कडक आहे, तो वरती चढायच्या पहिलेच आम्हाला सांगतो की नाही टाईटच राहायचं आहे. एकाची चुकी झाली, एकाकडून पण चुकी झाली तर आपल्याला खूप पूर्ण थराला भोगावं लागेल. कालच मी जस्ट ऐकलं की कालच तुम्ही 4 एक्क्याने 8 थर ठोकलेत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि येत्या दहीकाला उत्सवासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यावर्षी किती थराचा मानस? आम्हाला तर 8 उतरवायचे आहेत 54 एक्क्यानी. मग बघू, जे आमचे कोच बोलेल ते करावं लागेल. कोच बोला लावायचं, उतरवायचे आहेत, पण 9 थर ठोकायचे आहेत. हे 8 तर उतरवायचेच आहेत, पण 9 थर ठोकून उतरवायचे पण आहेत. तर हेच आमचं यावर्षीचं स्वप्न असेल. आणि एक स्वप्न ते मी तुम्हाला सांगितलं प्रो गोविंदा घ्यायचं, तर हेच मागणी आहे. जर यावर्षी 9 ठोकले ना, तर पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये आमचं नाव सुद्धा आलं पाहिजे. तुझं नाव काय? यशवी राकेश कुडो. तू कितव्या थरावर असतेस? 8 थरावर. वरती जाताना तुला भीती नाही वाटत? नाही, का भीती वाटत नाही? कारण की मी स्ट्रॉंग आहे. अरे वा.